उपक्रमांचा ध्यास आणि नाविन्याची आस ही शिक्षकाच्या कार्यक्षमतेची गोळाबेरीज असते. एखादा शिक्षक वर्गात जातो त्याला विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण काय देतो यावर त्या शिक्षकाचं महत्त्व अवलंबून असतं. नमस्कार, मी संदीप. आम्ही बिघडलोच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण भेटणार आहोत अशा एका उपक्रमशील शिक्षिकेला की ज्या वर्गात जात असताना विद्यार्थ्यांना दररोज काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याचा त्यांचा ध्यास असतो. एक उत्कृष्ट शिक्षिका, एक उत्तम निवेदिका, वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या, सतत काहीतरी नवीन शिकण्याची धडपड करणाऱ्या आणि तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्या, जिल्हा परिषद कोल्हापूरच्या लोकमान्य नगर कोरोची या विद्यालयामध्ये विज्ञान शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या आदरणीय सौ सुरेखा कुंभार मॅडम यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल. चला तर मग भेटूया कुंभार मॅडम यांना आणि जाणून घेऊया त्यांच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल. नमस्कार, मी सौ सुरेखा सुरेश कुंभार, विद्यामंदिर लोकमान्य नगर कोरोची येथे विज्ञान विषय शिक्षिका म्हणून मी कार्यरत आहे. या शैक्षणिक क्षेत्रामध्ये गेली 26 वर्षे मी कार्यरत आहे. मला इथं सांगायला आवडेल की माझा जन्मच एका खेडेगावामध्ये, शिरोळ तालुक्यातील कोथळी या गावामध्ये झाला आणि माझं बालपण, संपूर्ण बालपण हे खेडेगावामध्येच गेलेलं आहे. मला हे सांगायला आवडेल की माझे वडील प्राथमिक शिक्षक होते जिल्हा परिषदेमध्ये आणि आमच्या एकूण आम्ही 4 बहिणी, वडिलांना 4 अपत्य, त्यामध्ये आम्ही 4 बहिणी. आणि वडिलांना याचं कधीच दुःख वाटलं नाही की आम्ही 4 बहिणी आहोत किंवा मुली आहोत. आणि त्यांचं लहानपणापासूनच आमच्या शिक्षणाकडं किंवा आमच्या व्यक्तिमत्व जडणघडणीकडं फार लक्ष होतं. माझी आई सुद्धा जुनी 11वी शिक्षण घेतलेली आणि आईच्या माहेरची पण सगळे सुशिक्षित फॅमिली, त्यामुळे आईचंही अगदी सगळं बारकाईनं आमच्या जडणघडणीकडे लक्ष असायचं. आणि त्यामुळं वडील करवीर तालुक्यामध्ये हळदी या गावी शिक्षक होते आणि त्यामुळं आमच्या सुरुवातीची वयाची 8-9 वर्ष माझी तरी तिथंच म्हणजे गेलेली आहेत. त्यामुळं वडिलांबरोबरच शाळेला जाणं, तिथं शिकणं किंवा कधी कधी वर्गामध्ये फार लवकर लिहायला वाचायला येत असल्यामुळं तिथल्या मुलांनाही शिकवणं, म्हणजे अगदी शिक्षिका म्हणून मी अगदी 8व्या वर्षी काम केलंय असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. वडिलांची बदली नंतर शिरोळ तालुक्यात झाली आणि मी सगळेच राहायला कोथळीमध्ये आलो. आमची घरची थोडी शेती पण होती, त्यामुळं लहानपणी आम्ही अगदी आवडीनं आईसोबत शेताला पण जायचं. त्यामुळे शेतातल्या सुद्धा सगळ्या कामांची आवड मला आहे बालपणापासून. टोमॅटोची शेती म्हणजे भाजीपाल्यासाठी आमचं गाव प्रसिद्ध आहे. कृष्णावारणीचा संगम आहे तिथं आणि एक सधन गाव आहे त्यामुळं लहानपण अगदी आनंदात माझं गेलेलं आहे, बालपण अगदी छान गेलेलं आहे. आणि ह्या शेतीच्या कामाबरोबरच खेळणे हा फार, मला खेळ फार आवडायचे सगळ्या प्रकारचे. त्यामुळे लहान भावंडांच्या सोबत खेळणं. आणि मला आठवते की मला इयत्ता 3रीला एक शिक्षक होते, ते फार शिस्तप्रिय होते आणि त्यांची इतकी भीती माझ्या मनावर होती की मी नंतर शाळेला जायचं सोडून दिलं आणि फक्त शाळेला जाते म्हणून सांगून मी घराच्या बाहेर पडायचे आणि तिथे कल्लेश्वर मंदिर होतं. त्या कल्लेश्वर मंदिरामध्ये बसायचे मी आणि तिथंच जैन बस्ती पण होती. 11 वाजले की तिथं ते म्हणजे अभिषेक, महामस्तकाभिषेक चालू असायचा भगवान महावीरांना. मग त्यांना त्यावेळेला घंटा वाजवायला तिथं कोणीतरी लागायचं. ते काम मी दररोज करायचे आणि घरच्यांना माहीत नसायचं. वडील आपले शाळेला जायचे, आई शेताच्या कामात असायची, बाकीची माझ्या बहिणी सगळ्या शाळेला जायच्या आणि कुणालाच माहीत नसायचं की मी शाळेत नाहीये. आणि माझा सगळा पाठीमाग असा हा उपद्रव चालायचा. म्हणजे मला मुळातच शाळेची आवड नसल्यासारखं झालं होतं, म्हणजे त्या शाळेच्या शिक्षकांच्या भीतीमुळं. आणि जेव्हा हे घरी कळलं की मी शाळेत जात नाही वगैरे, मग ते घरात जे व्हायचं ते घडलं. मला अगदी मार बसला, शिक्षा झाली, पण तरी मला त्या शाळेची आवड अजिबातच नव्हती. त्यामुळं मग वडिलांनी निर्णय घेतला की माझी शाळाच बदलायची आणि मग माझी रवानगी थेट आजोळात झाली. म्हणजे माझं आजोळ सांगली जिल्ह्यातलं बिसूर हे गाव आणि तिथं मी गेले. मग तिथंच माझं पुन्हा राहिलेलं उर्वरित 3री आणि 4थी हे 2 वर्षाचं शिक्षण तिथं झालं. आणि त्यानंतर पुन्हा मला थोडीशी शिक्षणाची आवड निर्माण झाली आणि पुन्हा 5वीला मी आदर्श विद्यालय कोथळी या हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. आणि इतकं म्हणजे माझ्यामध्ये शैक्षणिक ह्याच्यामध्ये परिवर्तन झालं आणि मला अभ्यासाची गोडी लागली आणि एक शाळेमध्ये एक हुशार विद्यार्थिनी म्हणून माझं 5वीपासून एक ओळख निर्माण केली. त्याबरोबरच मला थोडीशी वाचन लहानपणापासूनच आवड. घरी पेपर वगैरे यायचं, त्यामुळे थोडीशी वाचनाची आवड. वडील ही काही पुस्तकं आणून द्यायचे आणि त्यातून पुढं मग मी काही वक्तृत्व स्पर्धा, कुठे म्हणजे शाळांमध्ये ज्या वेळेला भाषण स्पर्धा असायच्या त्यामध्ये भाग घ्यायला लागेल.
मग त्याच्यासाठी वडील काही वेळेला भाषण लिहून द्यायचे, काही वेळेला म्हणायचे तुझी तुझी तयारी कर. मग त्यावेळेला वाचनालयात जायचं शाळेच्या. मग ते सर काही पुस्तक द्यायला तयार व्हायचे नाहीत, म्हणजे त्यांना भीती असायची की आम्ही पुस्तक वगैरे हरवू. मग त्यांना अगदी दिवसभर त्यांच्या मागे लागून ते पुस्तक घ्यायचं. मग त्या एखाद्या व्यक्तीबद्दल बोलायचं असेल तर ती माहिती घ्यायची, स्वतःच भाषण तयार करायचं. आणि तिथून मला लेखनाची पण आवड निर्माण झाली. आणि नंतर नाट्य वाचन स्पर्धा पण असायच्या, मग त्यामध्ये मी भाग घेऊ लागले. आणि त्यावेळेला मग अगदी एकच प्याला असेल वगैरे अशी नाटकं त्यावेळेला मी वाचून त्यामधले काही रोल सुद्धा अगदी 9वी-10वीला मी केलेले आहेत. आणि तेव्हापासून स्टेज डेअरिंग हे म्हणजे मला निर्माण झालं. आणि त्यामुळं त्याचा फायदा आत्ता म्हणजे मग शिक्षक म्हणून झाल्यानंतर किंवा आता कोणत्याही स्टेजवर उभारल्यानंतर स्टेजची माईकची अशी कोणतीच भीती मला वाटत. गावामध्ये जैन धर्मी असल्यामुळं माझे सगळे मित्र असतील, मैत्रिणी असतील, सगळे जैन धर्मी होते. त्यामुळे त्यांच्या संगतीनं सोबतीनं मी म्हणजे बस्तीला जायचे दररोज. आणि त्यामध्ये पाठशाळा केली. त्यानंतर जैन धर्मियांचे विविध स्पर्धा परीक्षा सुद्धा होत्या, त्या सुद्धा मी दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर वीर सेवा दलामध्ये सुद्धा कार्यरत होते मी, की त्यामध्ये विविध नाटकं लिहिली. व्यसनमुक्ती असेल किंवा आता सामाजिक समस्या त्यावेळेला जास्त हुंडाबळी होते, त्याच्यावर सुद्धा आधारित मी म्हणजे 7वी-8वीला असताना त्यावेळेला छोट्या छोट्या नाटिका मी लिहिलेल्या आहेत. आणि त्या बसवून घेणं म्हणजे डायरेक्शन करणं वगैरे ते लहानपणापासून ती एक आवड मला निर्माण झालेली आहे. आणि त्या ह्याच्या अनुषंगानं विविध नाट्य स्पर्धांमध्ये सुद्धा त्या काळामध्ये मी भाग घेऊन विविध बक्षिसं मिळवलेली आहेत. शाळेमध्ये एक म्हणजे एक धाडसी मुलगी किंवा एक हुशार विद्यार्थिनी म्हणून मी सर्वांना शिक्षकांना परिचित होते. पण मला ह्या अभ्यास किंवा ह्याच्यापेक्षा जास्त अदर ऍक्टिव्हिटी करणं म्हणजे वक्तृत्व स्पर्धा असतील, मला नृत्याची पण आवड होती, गायनाची पण आवड होती. आणि त्यामुळं ह्या सगळ्या अदर ऍक्टिव्हिटी करण्यामध्ये थोडंसं माझं अभ्यास असायचा, पण अगदी पहिला रँक, दुसरा रँक अशामध्ये नाही, कुठेतरी 4था-5वा रँक अशामध्ये होते. नंतर 9वीला पण चांगली टक्केवारी किंवा 10वीला पण बऱ्यापैकी टक्केवारी पडली. वडील जरी शिक्षक असले तरी आम्ही 4घी बहिणी आणि बाकीचे आमचे काका वगैरे असं सगळं थोडंसं एकत्र कुटुंब असल्यामुळे वडिलांच्यावर खूप जबाबदाऱ्या होत्या. त्यामुळं काय फार आमचे लाड वगैरे लहानपणी झालेले नाहीये. जे काही काम असेल वाटणीला, घरातलं जे वाटणीला काम असेल ते करावं लागायचं. त्याशिवाय दर रविवार हमखास शेतात जाणं हे पक्क होतं. म्हणजे शेतात जाऊन शेतीच्या कामामध्ये मदत करणं तेही आम्ही आनंदाने केला सगळ्या बहिणींनी. म्हणजे त्यामध्ये भाजीपाला तोडणं असेल किंवा टोमॅटो लावणं असेल किंवा खूप सगळी कामं आम्ही आवडीनं केलेली आहेत. म्हणजे त्यामुळं जरी कष्ट करावे लागत असतील तर त्यामध्ये एक वेगळा आनंद होता, कारण माझ्या बरोबरची सगळीच भावंड ह्या कामामध्ये मदत करत होती. आणि त्यामुळे शेतीची कामं सुद्धा मी आवडीने केलेली आहेत. त्याचबरोबर घरी आमच्या म्हैस सुद्धा होते. त्या म्हैसीला अगदी धुवायला नदीला नेणं किंवा गावामध्ये जरी नदी असली तर सुद्धा पाण्याची टंचाई असायची, त्यावेळेला अगदी कपडे धुवायला नदीवर जाणं वगैरे ही सगळी कामं अगदी आम्ही आनंदानं केली. वडील शिक्षक होते आणि शेती चांगल्या प्रकारे करायचे. त्यामुळं शैक्षणिक वातावरणाबरोबरच कष्ट सुद्धा करणं हे सुद्धा आमच्या अंगी बांधलेलं होतं. आणि त्यामुळं वडील शिस्तप्रिय पण होते. त्यामुळे सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी आणि अचूक करणं ह्याची सवय लहानपणापासूनच लागली. 12वी सायन्स नंतर काय करायचा असा जेव्हा प्रश्न आला त्यावेळेला निश्चित माझी इच्छा होती की मी डी फार्मसी, बी फार्मसी असं काहीतरी करावं. पण वडिलांची खूप इच्छा होती की मी D.Ed करावं आणि शिक्षिका व्हावं. आणि त्यांनी तो हट्टच धरला. माझा फॉर्म सुद्धा त्यांनी परस्पर भरला आणि योगायोगानं मला D.Edला ऍडमिशन मिळालं. आणि शिवाजी पेठ कोल्हापूर ह्या कॉलेजमध्ये मला ऍडमिशन मिळालं. आणि त्यानंतर तिथं ऍडमिशन घेतल्यानंतर मात्र तिथलं वातावरण किंवा D.Ed म्हणजे नेमकं काय असतं तिथं गेल्यानंतर कळलं. आणि तिथलं एकूणच तिथले प्राध्यापक, शिक्षक वर्ग आणि तिथल्या ते सगळं वातावरण बघून मला थोडंसं आपण इथं आलो हे चांगलं झालं असं वाटायला लागलं. आणि माझी भूमिका बदलली त्यामध्ये की आपण आता शिक्षकी पेशामध्ये आलेला आहोत तर इथंच काहीतरी चांगलं करून दाखवायचं. आणि 2 वर्ष सगळ्या त्या काही ऍक्टिव्हिटी असतील, उपक्रम असतील यात अगदी हिरिरीनं भाग घेऊन म्हणजे तिथं एक चांगली विद्यार्थिनी, एक आदर्श विद्यार्थिनी म्हणून माझा तिथे मी छाप उमटवली. आणि D.Edमध्ये सुद्धा 2ऱ्या क्रमांकानं मी कॉलेजमध्ये उत्तीर्ण झाले. D.Ed 1996ला माझं पूर्ण झालं. त्यानंतर आता सर्व्हिससाठी प्रयत्न करायचे होते, अनेक ठिकाणी अर्ज केले होते. आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदेची आपली निवड मंडळ होतं त्यावेळेला, निवड मंडळाची परीक्षा सुद्धा मी दिली होती. त्यासाठी थोडासा अभ्यास करून, आणि ती काय परीक्षा इझी होती एकदम आणि मला खात्री होती की माझी निवड त्यामध्ये निश्चितपणे होणार. आणि त्याच वेळेला 1996ला ही परीक्षा झाली होती, पण नंतर त्या परीक्षेचा निकाल लेट लागला आणि मे 1997ला आमच्या तोंडी मुलाखतीसाठी ऑर्डर आली.
आणि नंतर डिसेंबर 1997ला आम्हाला डायरेक्ट ऑर्डर आली आमच्या नोकरीच्या. आणि लगेच मग शिरोळच तालुका, माझा स्वतःचाच तालुका मला मिळाला होता. ही एक आनंदाची बाब होती. घरातल्या सगळ्यांना खूप आनंद झाला होता. पण आता आपल्याला नोकरी करायला लागणार, हा अनुभव कसा असेल त्याचं थोडंसं वेगळं काहीतरी फिलिंग मला वाटत होतं. पण जेव्हा मी शिरोळ तालुक्याच्या ठिकाणी हजर झाले, लगेच आम्हाला आर के नगर यड्राव शिरोळ तालुक्यातली ही शाळा मला दिली. आणि मला वडील पहिल्या दिवशी हजर करायला आले होते. आणि ती शाळा अगदी म्हणजे सूतगिरणी, आपल्या यड्राव सूतगिरणीच्या मागच्या बाजूला कामगारांना राहण्यासाठीची ती शाळा, अगदी पत्र्याचा सेड, एकदम साधी शाळा, पण अगदी झाडं झुडपं अगदी सुंदर अशी हिरवाईनं नटलेली शाळा होती. आणि जेव्हा मी शाळेत प्रवेश केला तेव्हा तिथं एकदम मोठा म्हणजे 550 पट असणारी ती शाळा होती. आणि जवळजवळ 17 शिक्षक स्टाफ होता. आणि ते सगळं बघून मला थोडंसं भारावल्यासारखं झालं. बऱ्यापैकी सगळे वडिलांचेच मित्र होते, त्यामुळं त्यांनाही आनंद झाला की आपल्या मित्राचीच मुलगी इथं आलेली आहे. आणि वडील पण निर्धास्त झाले की आता आपली मुलगी एका चांगल्या लोकांच्यात काम करायला सुरुवात करणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी शनिवार होता, म्हणजे मी हजर झाले शुक्रवारी आणि शनिवार, म्हणजे हा अनुभव पण सांगते मी गावातून आता कोथळी ते हे यड्राव म्हणजे जवळजवळ इचलकरंजी असं ते अंतर होतं. आणि त्यावेळेला मला काही गाडी वगैरे टू व्हीलर वगैरे येत नव्हती. आणि त्यावेळेला माझा सगळा बसनं प्रवास. मग खेडेगावामध्ये बस अगदीच वेळेत काही येत नव्हत्या. मग तिथून वडापनं जयसिंगपूरला आणि जयसिंगपूर ते पुन्हा यड्राव, आणि यड्रावपासून चालत 1.5 किलोमीटर आत मला त्या शाळेला यायचं होतं. आणि असा सगळा शनिवारच्या शाळेला मी अगदी 6ला बसला बसले होते तिथं. पण हा प्रवास करत येत मला 8 वाजले. आणि मला ते शाळेत आल्यानंतर रडायला चालले की सगळे लवकर आले होते आणि मी सगळ्यात वेळानं शाळेला आले होते. म्हणजे हा, आणि त्या सगळ्या लोकांनी समजूत काढली की नाही आता तू बसनं प्रवास करणार म्हणजे थोडंसं होणार, तुला कोण काय बोललं नाही आणि तुला सगळे समजून घेतील. पण तो एक दुसऱ्याच दिवशी मी त्या शाळेत रडले होते की मला वेळ झाला. म्हणजे वडील शिस्तप्रिय असल्यामुळं जिथं असेल तिथं आपण वेळेत जाणं किंवा आपली कामं वेळेत पूर्ण करणं हा एक संस्कार होता. आणि तो कुठंतरी दुसऱ्याच दिवशी माझ्याकडून हे झाला की काय असं थोडंसं मला वाटलं. आणि त्यामुळे त्या गोष्टीचं वाईट वाटलं. आणि तेव्हापासून ठरवलं की आपण घरातून फार लवकर निघायचं म्हणजे आपण वेळेत पोहोचू शाळेमध्ये. आणि तिथून मात्र मी अगदी नियमितपणे 10 वर्ष त्या शाळेमध्ये सर्व्हिस केली, पण अगदी नियमितपणे वेळेत जाऊन आणि जास्तीत जास्त वेळ देऊन मी तिथं माझी सेवा बजावली. तर पार्वती विद्यामंदिर आर के नगर यड्राव या शाळेमध्ये जवळजवळ मी 10 वर्ष सेवा बजावली. त्याच दरम्यान 1997ला सर्व्हिस लागली डिसेंबरमध्ये. पुढे एप्रिलमध्ये लगेच लग्न झालं. आणि नंतर 2 वर्षांना आम्ही शाळेजवळच राहायला आलो. त्यामुळे जाण्या येण्याचा काही प्रश्न नव्हता. पण त्या शाळेमध्ये मात्र सगळी कामगार वस्तीतली मुलं, म्हणजे सूतगिरणी असल्यामुळे त्या सूतगिरणीच्या आजूबाजूची आणि त्या परिसरातली सगळी मुलं त्या शाळेमध्ये असायची. कौटुंबिक परिस्थिती गरिबीची असायची मुलांची. त्यामुळं थोडंसं त्या मुलांना शिकवणं, त्या परिस्थितीतून आलेल्या मुलांना शिकवणं, आणि जास्तीत जास्त गोसावी समाजातली मुलं पण त्या शाळेमध्ये होती. ते मुलं नियमित शाळेला यायची नाही. त्यामुळं ते एक आव्हान होतं आमच्या पुढं, शिक्षकांच्या पुढं, सगळ्यांच्या समोर, की ह्या मुलांना नियमित शाळेत आणणं आणि शिकवणं. पण तरीही तेव्हापासून ठरवलं की काहीतरी आपण वेगळेपणानं केल्याशिवाय नुसतं खडू पुस्तक फळा हे जर करत राहिलो तर होणार नाही. मग ह्या मुलांसाठी आपण काय केलं पाहिजे. तर आत्ता NEP मध्ये जे सांगितलेलं आहे की कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम मुलांना शिकवायला पाहिजे, तेव्हा मी तो प्रयोग केला होता की सगळ्या गोष्टी आपण उपक्रमातून शिकवल्या पाहिजेत. त्या मुलांना शाळेची ओढ वाटली पाहिजे. सकाळी येताना मुलाला वाटलं पाहिजे की आज काहीतरी आपल्याला मॅडम नवीन शिकवणार आहे. तर गणित विषय माझ्याकडे होता. तर गणितातल्या सगळ्या संकल्पना, म्हणजे जे काही भौमितिक आकार असतील किंवा बाकीच्या काही सगळ्या संकल्पना मी मुलांना प्रात्यक्षिकाद्वारे केल्यामुळे, आणि माझं एक होतं की एक गणित मी सोडवून दाखवल्यानंतर वर्गातल्या प्रत्येक मुलानं पुढे येऊन ते फळ्यावर सोडवलं पाहिजे. आणि त्यामुळं मग मी हे सोडवू शकतो किंवा मला हे येतंय, हा कॉन्फिडन्स, एक आत्मविश्वास मुलांच्या मध्ये निर्माण झाल्यामुळं खूप छान पद्धतीनं मुलं गणित सोडवू लागली. हा एक आनंद मला त्या काळामध्ये खूप म्हणजे माझ्यामध्ये निर्माण झाला होता की मुलं हे सगळं करू शकतात. आर के नगर यड्रावमध्ये 10 वर्ष सेवा बजावल्यानंतर मी गावातल्या शाळेतच, म्हणजे कुमार विद्यामंदिर यड्राव या शाळेमध्ये माझी बदली झाली. आणि तिथं गेल्यानंतर ती फक्त मुलांची शाळा, 1ली ते 7वी मुलांची शाळा होती. आणि त्या मुलांना म्हणजे एवढी मुलं म्हटल्यानंतर थोडंसं दंगेखोर वृत्ती असते, आणि ती मुलं इतकी दंगेखोर होती की त्यांना कंट्रोल करणं फार अवघड होतं. पण ते एक आव्हान म्हणून मी स्वीकारलं. आणि त्यावेळेला मी 1लीचा वर्ग घेतला माझ्याकडं. आणि 1लीपासूनच त्या मुलांना एक शिस्त आणि एक अभ्यासाचं इतकं वळण लावलं की मला सांगायला इथं अभिमान वाटतो की ती बॅच जेव्हा 4थीला आली त्यावेळेला त्यातली 3 मुलं स्कॉलरशिपच्या, म्हणजे आजपर्यंत त्या स्कॉलरशिपचा निकाल त्या शाळेमध्ये कधीही 100% लागला नव्हता. तर माझ्याकडं 35चा वर्ग होता. मी 35 मुलांना स्कॉलरशिपला बसवलं होतं. 35 मुलांना 100% निकाल लावून माझी 3 मुलं शिष्यवृत्ती यादीमध्ये आली होती त्या वर्षी.
म्हणजे आपण जर एखादी गोष्ट सातत्यानं करत राहिलो तर निश्चित त्यामध्ये यश मिळतं. आणि शिष्यवृत्तीच्या तासासाठी मी दररोज 9:30ला शाळेत असायचे, पण तेवढ्यानेही माझं समाधान व्हायचं नाही, की काही मुलं ही खूप शार्प होती, त्यांना देईल तेवढं कमी असायचं. मग त्या पालकांना मी रिक्वेस्ट केली की फक्त संध्याकाळी तुम्ही 6-6:30 नंतर माझ्या घरी आणून सोडत जा. आणि खरोखर पालकाने त्या आणायला सुरुवात केली रेग्युलर. म्हणजे ते 6-6:30 वाजता मुलं माझ्या घरी असायची. रात्री 10 वाजेपर्यंत ती मुलं माझ्या घरी असायची आणि ते अभ्यास करायचे. आणि मग रात्री ती पालक पण यायचे आणि घेऊन जायचे. तर आणि त्यामुळंच मला जास्त त्या मुलांना देता आलं आणि ती मुलं शिष्यवृत्ती यादीमध्ये बसली. यड्रावमध्ये 5 वर्ष सेवा झाल्यानंतर माझी बदली तारदाळ, कन्या विद्या मंदिर तारदाळ, तालुका हातकणंगले येथे झाली. आणि तिथं मुलींची शाळा होती आणि इथं तर करण्यासारखं खूप आहे, कारण ती ही मोठ्या पटाची शाळा होती. आणि गेल्यानंतर खूप छान समाधान वाटलं. जसं जसं मुलींशी जास्त संपर्क येत गेला, गप्पा आम्ही मारत राहिलो, त्यावेळेला त्या मुलींची एक समस्या मला जाणवत राहिली की सिंगल पॅरेंट्स असतील किंवा घरी व्यसनी पालक असतील, आणि त्यामुळं त्या मुली एका वेगळ्या मानसिक स्थितीमध्ये असायच्या 6वी-7वीच्या. आणि त्या कोणती गोष्ट म्हणजे करत असताना दबलेल्या असायच्या किंवा शाळेत आल्यानंतर त्यांना यायला वेळ व्हायचा. मग कारण विचारल्यानंतर मला स्वयंपाक करून यावा लागतो किंवा घरातली कामं करावी लागतात किंवा लहान भावंडांना सांभाळावं लागतं का, तर मग ही सगळी कारणं पुढे यायची. मग त्यावेळेला वाटलं की ह्या मुलींसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. ह्यांचे भावनिकतेशी आपण थोडंसं समरस होऊन त्यांची भावनिकता बदलण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. आणि मग त्यावेळेला मी तारदाळ शाळेमध्ये डायरी लेखन हा उपक्रम घेतला. दररोज तुम्ही काय करताय सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आणि घरात जे काही घडलं असेल ते प्रामाणिकपणे लिहायचं. तुमचं ती डायरी फक्त तुमच्यापुरती मर्यादित राहील, ती कोणी वाचणार नाही, तुम्ही ती कोणाला वाचायला द्यायची. आणि असा आत्मविश्वास निर्माण केल्यानंतर खरंच मुली छान प्रकारे लिहू लागल्या, व्यक्त होऊ लागल्या आणि विश्वासपूर्वक ते मलाही आणून दाखवू लागले. आणि मला मग त्यांच्या प्रत्येकीच्या घरामध्ये काय समस्या आहेत, काय चांगल्या गोष्टी आहेत किंवा मुलींच्या बाबतीत काय घडतंय, ह्या सगळ्या गोष्टी कळल्या. आणि ज्यावेळेला योगायोगानं त्याच वेळेला कोल्हापूर जिल्ह्याचे CEO माननीय विजय सूर्यवंशी साहेब होते आणि त्यांनी मूल्य शिक्षण असा एक त्यावेळेला उपक्रम सुरू करायचे त्यांचा मानस होता. आणि त्यावेळेला काही तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या ठराविक शिक्षकांची निवड त्यासाठी केली होती. आणि योगायोगानं त्यासाठी आमचे हातकणंगल्याचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय बाबर साहेब होते, त्यांनी माझी निवड या उपक्रमासाठी केली. आणि हा उपक्रम मी तिथं इतक्या छान पद्धतीने मांडला त्या डायरी सहित की आदरणीय विजय सूर्यवंशी साहेबांना सुद्धा हा उपक्रम आवडला. आणि त्या मूल्य शिक्षण ह्या उपक्रमांतर्गत हा माझा डायरी लेखनचा उपक्रम त्यावेळेला निवडण्यात आलेला होता. आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी तो म्हणजे अजूनही तो उपक्रम सुरू आहे डायरी लेखन. तारदाळमधल्या मुली म्हणजे एक कलासंपन्न अशा होत्या, त्यामुळे ह्यांच्यासाठी काहीतरी वेगळेपणानं करायला पाहिजे अशी एक भावना होती. आणि त्याच दरम्यान रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्यामार्फत श्रीकृष्ण दर्शन अशी भव्य 5 तासाची नाटिका नाट्यगृहाला संपन्न होणार होती. मग तिथं कुठेतरी आपल्या मुलींना भाग घेता येईल का, संधी मिळेल का. आणि मी त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर आनंदाने त्यांनी म्हटले की निश्चितपणे आम्ही तुमच्या शाळेला, तुमच्या विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी करून घेऊ. आणि एक दिवस ती सगळी टीम आली, मुलींची टेस्ट वगैरे अभिनयाची घेतली आणि त्यांना खूप छान पद्धतीने मी आधीच अनेक पथनाट्य वगैरे स्वलिखित मी बसवून घेतल्यामुळे मुलींना अभिनयाची सवय होतीच. त्यामुळं लगेच मुलींना त्यांनी निवड केली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही स्क्रिप्ट देतो आणि ह्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे आणि तुम्ही किती जास्तीत जास्त विद्यार्थिनी यामध्ये देऊ शकाल. तर मी सांगितले की मी जवळजवळ 60 ते 70 विद्यार्थिनी या कार्यक्रमामध्ये देऊ शकते आणि तयारी मात्र करून घ्यायची जबाबदारी तुमची. मी ती आनंदाने स्वीकारली आणि श्रीकृष्ण दर्शनमधले अगदी त्या भव्य सेटवर अक्षरशः आमच्या 70 मुलींनी कमालीचा अभिनय करून अगदी रसिक प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या आणि खूप छान प्रतिसाद सगळ्या प्रेक्षकांनी दिला. आणि ही एक अभिमानाची गोष्ट होती की एवढ्या खेडेगावातून जिल्हा परिषदेच्या आमच्या एवढ्या मोठ्या संख्येनं, म्हणजे सगळ्या खाजगी शाळेतल्या विद्यार्थी होते, पण फक्त आमच्या जिल्हा परिषदेमधल्या एवढ्या मोठ्या संख्येनं असणारी आमची एकमेव शाळा होती. आणि तो एक फार छान आनंद किंवा सुखावणारा प्रसंग किंवा एक ती घटना माझ्यासाठी होती असं मला वाटतंय. कन्या तारदाळ या शाळेतून माझी बदली 2019 या साली कन्या विद्या मंदिर उदगाव या शाळेमध्ये झाली. तर त्या शाळेत गेल्यानंतर सुद्धा मुलींची शाळा, आणि मुलींची शाळा म्हटल्यानंतर खूप काही करण्यासारखं असं एक मला वाटतं, कारण मुली मुळातच खूप संवेदनशील असतात किंवा त्यांच्याकडे खूप काही करण्यासारखी उमेद असते असं मला वाटतं.
आणि त्यामुळं 3 वर्षामध्ये अगदी कोरोनाचा पिरियड होता, महापूर आला, तरी खूप काही काम मला त्या शाळेमध्ये करता आलंय. अनेक उपक्रम तर मी राबवलेच त्या शाळेमध्ये. इतर म्हणजे अगदी 100 मुलींची लेझिम असेल 26 जानेवारीला. त्याचबरोबर त्याच वेळेला SCRT कडून कोरोना काळामध्ये ज्यावेळेला शाळा बंद होत्या त्यावेळेला मुलांचं शिक्षण व्हावं यासाठी SCRTनं म्हणजे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेनंच त्यावेळेला शिकू आनंदे नावाचा एक कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्यामध्ये मुलींची नृत्य असतील, नाट्य असेल किंवा क्राफ्ट असेल, या सगळ्यावर तो कार्यक्रम असायचा. म्हणजे इयत्ता 1ली ते 5वी साठी आणि 6वी ते 8वी साठी. मग ही गोष्ट जेव्हा कळल्यानंतर मी ठरवलं की ह्यामध्ये काही करून आपण भाग घ्यायचाच. आणि मग त्यांच्याशी संपर्क साधला आणि पहिला कार्यक्रम केला तो म्हणजे 31 डिसेंबरला नववर्ष स्वागतम असा तो विषय होता. आणि त्यासाठी एक छानसं नृत्य मी आणि माझ्या सगळ्या मुली मिळून खूप सुंदर रीतीनं तो कार्यक्रम केला. आणि त्यानंतर तो कार्यक्रम इतका छान झाला की त्यांनी दुसऱ्यांदा पुन्हा विचारलं की तुम्ही आणखीन एखादा कार्यक्रम कराल का. आणि लगेच आम्ही डिसेंबरमध्ये तो कार्यक्रम केला आणि लगेच पुढच्या 26 जानेवारीला आम्ही पुन्हा देशभक्तीपर नृत्य तिथं सादर केलं आमच्या विद्यार्थिनींनी. आणि लगेच पुढं मराठी भाषा दिन फेब्रुवारी महिन्यामध्ये तब्बल 50 मुली घेऊन आणि आमचा सगळा शिक्षक वृंद घेऊन SCRTच्या ह्या शिकू आनंदे कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी झालो. आणि हा खूप म्हणजे गावाला सुद्धा त्याचं खूप म्हणजे नवल वाटलं, आश्चर्य वाटलं की आमच्या खेडेगावातल्या मुली एका राज्यावर सादरीकरण करतात. एवढंच करून थांबले नाही मी. फक्त हा उपक्रम माझ्यापुरता मर्यादित ठेवला नाही, तर आमच्या शिरोळ तालुका आणि हातकणंगले तालुक्यातल्या जवळजवळ 15 शाळांना मी ह्या निमित्तानं एक संधी दिली की तुमची मुलं त्या प्लॅटफॉर्मवर जाऊ देत, सादरीकरण करू देत. आणि त्यामुळं त्या गावातल्या लोकांना सुद्धा ह्या म्हणजे दानोळी असेल किंवा कुरुंदवाड असेल अशा अनेक शाळांना किंवा उदगाव मधलीच आमची आणखीन एक दुसरी शाळा होत्या, सगळ्या शाळांना आणि त्यांच्या पालकांना खूप म्हणजे अभिमान वाटला किंवा आनंद वाटला की आमची मुलं त्या प्लॅटफॉर्मवर, राज्याच्या प्लॅटफॉर्मवर ह्या कोरोना काळात सुद्धा काहीतरी सादरीकरण करतायत. आणि शिकू आनंदे हा उपक्रम म्हणजे माझ्या शैक्षणिक वाटचालीला एक परिवर्तन देणारा हा एक उपक्रम असं मला म्हणावंसं वाटतं. त्याच दरम्यान 2020 साली आमच्या कन्या विद्या मंदिर उदगाव शाळेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम होता. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातली शाळा ती 150 वर्ष पूर्ण होणार होती आणि आम्ही शिक्षकांनी ठरवलं होतं की हा कार्यक्रम आपण खूप मोठ्यानं करायचा. आणि त्यासाठी अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की 150 वर्ष पूर्ण होत आहेत तर काहीतरी नाविन्यपूर्ण करा. पण अडचण होती भौतिक सुविधा, शाळेची रंगरंगोटी आणि ह्यासाठी कोणताही निधी उपलब्ध नव्हता. आणि त्यामुळं आता आपल्याकडे एकच सोर्स होता, तो म्हणजे पालक. जवळजवळ शाळेचा पट 250 होता. मग आम्ही ठरवलं सगळ्यांनी बसून की आपण पालकांच्या सहकार्यानं आणि आपण आर्थिक आपल्या स्वतःजवळची थोडी आर्थिक मदत असं करून आपण शाळेसाठी आपण काहीतरी करूयात. आणि मग आम्ही पालक सभा घेतली आणि त्या पालक सभेमध्ये मी पालकांना आव्हान केलं, अशी आजूबाजूला घडणारी अशी उदाहरणं सांगून पालकांना शाळेचं महत्त्व आणि शाळेच्या भौतिक सुविधांचं महत्त्व पटवून दिल्यानंतर पालकांना ते खूप छान पद्धतीनं पटलं. आणि पालकांनी ठरवलं की आम्ही शाळेसाठी आम्ही जे काही करतोय आमच्या स्वप्रयत्नातून आम्ही शाळेसाठी मदत करू. आणि अक्षरशः पालकांनी मला सांगायला आवडेल की ज्या मोलमजुरी करणाऱ्या पालकांनी सुद्धा आपल्याला जेवढी जमेल म्हणजे दर आठवड्याला जेवढं काही शिल्लक राहील ते पैसे येऊन त्यांनी दिले. आणि आम्ही हा उपक्रम जवळजवळ 6 महिन्यामध्ये 1 लाख ते 1.25 लाखापर्यंतचा निधी जमा करून आम्ही संपूर्ण शाळा अतिशय सुंदर पद्धतीने रंगवून घेतले. म्हणजे पालकांचा सुद्धा सहभाग किती छान पद्धतीने घेऊन आपण शाळेचा विकास करू शकतो, हा सुद्धा एक अनुभव खरोखर मनाला सुखावणारा होता. कन्या विद्या मंदिर उदगाव शाळेमध्ये 3 वर्षात मी खूप रमले होते. मनामध्ये कुठल्याही प्रकारची बदली, प्रमोशन असा विचार नव्हता. पण त्याच दरम्यान माझी BSc ही सुरू होती आणि आपलं विज्ञान विषय शिक्षक प्रमोशन पण त्याच वेळेला सुरू झालं. आणि आपण आजपर्यंत कुठलंच प्रमोशन घेतलेलं नाही, प्रत्येक वेळी डावलत आलोय. आपण कुठंतरी एखादं प्रमोशन घ्यावं ह्या विचारानं प्रमोशन घेतलं आणि विद्या मंदिर लोकमान्य नगर कोरोची तालुका हातकणंगले येथे पुन्हा आम्ही प्रमोशन बदलवून आले. ही सुद्धा इयत्ता 1ली ते 7वीची खूप मोठी शाळा, जवळजवळ 320 पट मोठ्या पटाची शाळा. खूप आनंद झाला. इथं करण्यासारखं खूप आहे, कारण विज्ञानासाठी आवश्यक असणारी एक चांगली प्रयोगशाळा, भव्य प्रयोगशाळा शाळेमध्ये होती. आल्यानंतर खूप आनंद वाटला. आणि मग तिथून विज्ञान विषय स्पेशली आपल्याला शिकवायचा आहे तर प्रत्येक घटक मुलांना समजेल, उमजेल. कारण फक्त खडू आणि फळा एवढ्यापुरतं मर्यादित न राहता प्रत्येक विज्ञानातला प्रयोग करून, प्रात्यक्षिक करून मुलांना करायला सांगून मी आता सध्या म्हणजे मुलांना अध्यापन करत आहे. आणि त्यामुळे मुलांना तो विषय चांगल्या पद्धतीनं समजतो असं मला वाटतं.
आणि ह्याच दरम्यान आणखीन एक चांगली अभिमानाची बाब घडली, आनंदाची बाब मला सांगायला आवडेल की ह्या दीक्षा, आपला जो दीक्षा प्लॅटफॉर्म आहे म्हणजे संपूर्ण इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतचे व्हिडिओ ज्यामध्ये अपलोड असतात आणि अध्यापनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले शिक्षक त्याचा वापर करत असतात. तर त्या दीक्षा प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ निर्मितीसाठी काम करण्याची संधी मला मिळाली. तर त्यामध्ये इयत्ता 3रीसाठीचे इंग्रजी विषयाचे मी व्हिडिओ तिथं पुणे SCRT येथे जाऊन मी तयार केले आणि तो एक कामाचा अनुभव खूप छान होता. आणि त्यातूनच पुढं व्हर्च्युअल क्लास, आभासी वर्ग, त्यामध्ये सुद्धा इयत्ता 3रीसाठी इंग्रजी भाषा परिसर अभ्यास ह्या विषयाचे क्लासेस मी पुणे इथं जाऊन घेतलेले आहेत, बालभारतीला जाऊन घेतलेले आहेत. ह्याचाही एक वेगळं काम करण्याचा म्हणजे ह्या शैक्षणिक प्लॅटफॉर्मवर हा काम करण्याचा, एक वेगळ्या पद्धतीनं काम करण्याचा अनुभव छान होता. शैक्षणिक सेवा बजावत असतानाच आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ह्या भावनेतून कन्या विद्या मंदिर तारदाळ ह्या शाळेमध्ये असताना जवळजवळ इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या माध्यमातून शाळेमध्ये ज्या भौतिक सुविधा नव्हत्या त्यांचा इनरव्हीलचा पाठपुरावा करून मुलींसाठी स्वच्छतागृह असतील किंवा शाळेची रंगरंगोटी असेल, त्या शाळेमध्ये प्रयोगशाळा निर्मिती असेल किंवा मुलींना स्काउट गाईडचे म्हणजे ड्रेस असतील. कारण मी स्वतः एक गाईड आहे आणि माझा ते ट्रेनिंग झाल्यामुळं मी सातत्यानं 3 वर्ष कोल्हापूरला सोनतळे येथे माझे ग्रुप जायचे त्या गाईडचे आणि अनेक बक्षिसं सुद्धा आमच्या गाईड पथकाने मिळवलेले आहे. त्यामुळे हे सगळं काम मी ह्या सगळ्यासाठी लागणारा जो काही आर्थिक भार असेल तो सगळा इनरव्हीलनं उचलला आणि जवळजवळ 7 लाखाचं काम या इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजीच्या माध्यमातून मला त्या शाळेमध्ये करता आलं. दुसरी आणखी आनंदाची गोष्ट सांगता येईल की ॲनिमल राहत नावाची एक संस्था आहे, ती संपूर्ण जागतिक स्तरावर काम करते आणि त्या ॲनिमल राहतचा एक कार्यशाळा आमच्या शाळेमध्ये ते घ्यायला आले होते आणि त्यांनी ती घेतल्यानंतर त्यांचं मेन ऑफिस इंग्लंडला आहे, लंडन इथं आहे आणि त्यांनी मला रिक्वेस्ट केली की मॅडम तुमच्या मुली इकडे फार चुणचुणीत दिसतात, तर तुम्ही तो ॲनिमल राहत बद्दलच्या किंवा प्राण्यांविषयीच्या काय भावना आहेत असे एक आम्हाला थोडेसे लेटर्स पाहिजेत आणि ते तुम्ही पाठवाल काय. ठीक आहे म्हटलं आणि मी 6वी 7वीच्या मुलींना पुढे बसवून तुम्हाला आलेले अनुभव असतील प्राण्यांविषयीचे किंवा तो कार्यशाळा कशी वाटली याबद्दलचे सगळे अनुभव मी छान पद्धतीने लिहून घेतले आणि ते लिहून त्या ॲनिमल राहत ह्या संस्थेला पाठवले. त्यांना ती इतकी पत्र आवडली म्हणजे आम्ही ते भेटकार्ड टाईप वगैरे वेगळ्या पद्धतीने केली होती. त्यामध्ये थोडंसं आम्ही माझा क्राफ्ट हा विषय असल्यामुळे थोडंसं ते क्राफ्ट पण त्यामध्ये त्याचा वापर केल्यामुळं वेगळ्या पद्धतीने केल्यामुळे त्यांना आवडली आणि त्यांनी ती डायरेक्ट लंडनला ती सगळी पत्र पाठवली आणि ती पत्र पाहून त्या ज्या मेन ॲनिमल राहतच्या त्या मॅडम आहेत त्या म्हणल्या की ही कुठले विद्यार्थी आहेत, मला त्यांना भेटायचं आहे आणि त्या खास लंडनहून आमच्या तारदाळ शाळेला भेट द्यायला आल्या होत्या आणि आल्यानंतर त्या आमच्या मुलांना इतकी बक्षिसं घेऊन आल्या होत्या सगळ्या. खास त्यांनी माझाही सन्मान केला म्हणजे त्यामध्ये कार्यरत असल्या आणि गावासाठी म्हणून त्यांनी सांगून गेल्या की 10 लाखाचं काम या गावासाठी करणार आहे आणि मग त्यांचं काम हे प्राण्यांशी संबंधित असल्यामुळे त्यांनी काय केलं की त्या गावामध्ये जेवढी भटकी कुत्री होती त्यांच्या नसबंदीचं काम 10 लाखाचं काम त्यांनी 1 वर्षभर त्या गावामध्ये करून देण्यात आलं. म्हणजे मला आनंद आहे की आमच्या शाळेमुळे सुद्धा गावाचा विकास आम्हाला करता आला त्या निमित्तानं, हा पण एक आनंद आहे. कन्या तारदाळ शाळेमध्ये असतानाच 2015 साली दिल्ली येथे CCRT अर्थात सांस्कृतिक विभागामार्फत एक 10 दिवसाचं ट्रेनिंग घेण्यासाठी जाण्याचा योग आला. त्यामध्ये बाहुली नाट्य असा विषय होता आणि 10 दिवस आम्ही ते बाहुली नाट्य नव्यानं म्हणजे शिकलो आम्ही आणि तो एक खूप छान अनुभव होता. आणि तो बाहुली नाट्य शिकून आल्यानंतर फक्त शिकून आलो आणि थांबलो असं नाही, तर आपण विद्यार्थ्यांसाठी अध्यापनामध्ये त्याचा काय वापर करता येईल किंवा इतर शाळांना आपल्या आजूबाजूच्या, कारण त्यांनी सांगतानाच आम्हाला सांगितलं होतं की ह्याचा प्रसार करा. त्यामुळे आम्ही ते पपेट्स वगैरे खूप विद्यार्थ्यांच्या मदतीनं मोठ्या प्रमाणात बनवले. त्याच्या आम्ही अक्षरशः म्हणजे मला प्रदर्शनं सुद्धा भरवली त्या पपेट्सचे वगैरे. अनेक अधिकाऱ्यांनी, अनेक शिक्षकांनी, शाळांनी त्या पपेट्सच्या प्रदर्शनाला म्हणजे भेट दिली आणि इतक्या छान पद्धतीनं DED कॉलेज किंवा BED कॉलेजमध्ये सुद्धा मला आमंत्रित करण्यात आलं होतं त्या बाहुली नाट्याच्या म्हणजे प्रयोग करून घेण्यासाठी. आज तागायत सुद्धा मी अनेक ठिकाणी जाते ते बाहुली नाट्य पपेट्सचे शो करून मुलांना शिकवण्यासाठी पपेट्स कसे बनवणे. आणि 2016 साली पुन्हा राजस्थानला उदयपूर येथे 12 दिवसाचं प्रशिक्षण केलं क्राफ्टचं. म्हणजे त्यामध्ये बांधणी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पेन स्टँड्स असतील किंवा अलंकार असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे क्राफ्ट्स मी शिकून आले. त्याच्याही सुद्धा भरपूर कार्यशाळा मी आजतागायत घेत आहे अजूनही आणि त्याचाही अध्यापनामध्ये मुलांना शाळेची ओढ लागण्यासाठी किंवा अध्यापनामध्ये त्याचा खूप चांगला उपयोग
मी सध्या त्या कार्यशाळेचं अजूनही करत आहे. मुलांना एक मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी किंवा आता आपल्या पुस्तकांमध्येच कविता तयार करा वगैरे असा भाग आहे. मग ह्यासाठी काय करता येईल? मग मुलींना कविता तयार करणे किंवा कविता निर्माण करणे यासाठीची कार्यशाळा घ्यायचं ठरलं आणि त्यासाठी मी खास सांगलीच्या ज्या बालकांसाठी लिहितात, लहान मुलांसाठी लिहितात, बालकथाकार आहेत, त्यांना मी निमंत्रित केलं शाळेमध्ये आणि 2 दिवसाची कार्यशाळा घेतली. कथा कशी लिहावी आणि कविता कशी लिहावी. आणि यातूनच आमच्या दोघींच्या मध्ये इतकी घट्ट मैत्री झाली की आपण आता काहीतरी करूयात नवीन. मग मी म्हटलं इचलकरंजीमध्ये आपण बालसाहित्य संमेलन भरूया आणि मग ह्यासाठी स्पॉन्सर पाहिजे, आपल्याला आर्थिक सहाय्य पाहिजे. मग त्यासाठी पुन्हा मी इनरव्हीलशी संपर्क साधला की आपण हे करू शकतोय किंवा घेऊ शकतोय. मग लगेच त्यांनी पण पुढाकार घेतला आणि मग इचलकरंजीमध्ये पहिलं बालसाहित्य, अगदी भव्य दिव्य बालसाहित्य संमेलन, म्हणजे इचलकरंजीतल्या सगळ्या शाळा आणि आपल्या इचलकरंजी परिसरातल्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळा असं मिळून एक भव्य बालसाहित्य संमेलन आम्ही सुंदररित्या पार पाडलं. याचा खूप आम्हाला आनंद आहे. ह्याचबरोबर तारदाळ शाळेमध्ये असतानाच या कार्यशाळेच्या निमित्तानं अनेक लोक भेट द्यायला यायचे. त्याच वेळेला वंदे फाउंडेशन नावाची एक संस्था होती, तीही अनेक म्हणजे असे उपक्रम करायची. त्यांनाही मी जॉईन झाले आणि त्या वंदे फाउंडेशनच्या निमित्तानं आम्ही 60 शिक्षकांची आयुका भेट अशी एक म्हणजे सहल आयोजित केली. आयुकामध्ये जाऊन आम्ही अनेक प्रयोग, छोटे छोटे प्रयोग मुलांसाठी काय काय घेता येईल, म्हणजे साध्या साध्या गोष्टीतून आपण विज्ञान कसं शिकवू शकतो, साधी साधी उपकरणं कशी बनवू शकतो, टाकाऊपासून टिकाऊ वैज्ञानिक आपण कशी यंत्र बनवू शकतो, याचं ते छान ट्रेनिंग झालं. आणि पुन्हा त्याचाही वापर म्हणजे 60 शिक्षकांनी आपल्या आपल्या शाळेमध्ये करून त्याचे व्हिडिओ करून आम्हाला पाठवले आणि त्यांचाही गुणगौरव कार्यक्रम आम्ही ह्या वंदे फाउंडेशनच्या निमित्तानं आम्ही घेतलं. पुन्हा आम्ही कोरोना काळामध्ये त्यांचे पुन्हा ऑनलाईन पण ट्रेनिंग केले आणि त्याचा खूप शिक्षकांना त्याचा म्हणजे उपयोग झाला. त्यानंतर बाल शिक्षण परिषदेमध्ये सुद्धा मी आहेच गेली 3 वर्ष. त्यानिमित्तानं आम्ही त्यांचं एक परिषद, त्यांची एक संमेलन त्यांचं आम्ही अटेंड केलं होतं आणि यामध्ये बालकाचा मेंदू किंवा मूल कसं शिकतं याच्यावर फार कॉन्सन्ट्रेशन किंवा त्याच्यावर फार फोकस आहे. आणि मग आपण यामध्ये कार्यरत असायला पाहिजे असं वाटलं आणि योगायोगानं पुढील संमेलन हे इचलकरंजीलाच आलं आणि मग त्यामध्ये त्या टीममध्येच आम्ही आलो. त्यानिमित्तानं एक चिमणचारा नावाचं एक आम्ही पुस्तक सुद्धा छापलेलं आहे. त्यामध्ये एक संपादक मंडळात सुद्धा काम करण्याचं म्हणजे एक भाग्य आम्हाला लाभलं आणि नवीन भरपूर गोष्टी शिकायला ह्या निमित्तानं मिळाल्या. आणि सांस्कृतिक कार्यक्रम असतील, 3 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम होता. अनेक दिग्गज, अनेक व्याख्याते, अगदी दत्ता वारे असतील किंवा नेते असतील, अनेकांचं मार्गदर्शन ह्या शाळा म्हणजे शिक्षकांना लाभलं आणि अगदी समृद्ध होऊन ह्या 3 दिवसाच्या बालशिक्षण परिषदेमधून शिक्षक गेले असं मला वाटतं. शिको आनंदे कार्यक्रमापासून माझी एक छाप तिथं निर्माण झाली होती. आमचे ATM म्हणजे ऍक्टिव्ह टीचर ऑफ महाराष्ट्र असा एक ग्रुप आहे, खूप मोठा, संपूर्ण महाराष्ट्रात काम करतो आणि त्याचे राज्य संयोजक आदरणीय श्रीयुत विक्रम अडसूळ सर आहेत आणि त्यांना माझं काम आवडलं आणि त्यांनी म्हटले की कोल्हापूर जिल्ह्याचं तुला आता हे पद सांभाळायचं आहे ATMचं आणि ह्यामध्ये तू शिक्षकांना घेऊन काम करायचं आहेस. मग ह्याच्यामध्ये आधी शाहूवाडीचे संजय जगताप सर होतेच, पण खऱ्या अर्थानं ATM वाढवण्याचं काम म्हणजे जास्त शिक्षकांना त्यात समाविष्ट करून घेऊन वाढवण्याचं काम मी करायला सुरुवात केली आणि अगदी धाडसानं त्यांना सांगितलं की पुढचं ATMचं संमेलन कोल्हापुरात करायचं. अजून माझ्या डोक्यात काही स्थळ, काळ किंवा काही नव्हतं, म्हणजे कुठं करायचं, कसं करायचं, पण ते धाडसानं मी स्वीकारलं त्यावेळेला आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मग आम्ही लगेच इथं संजय घोडावत ला जॉईन झालो. ह्यासाठी मला ते मुसळे विद्यालयाच्या वैशाली काळे मॅडमांनी खूप मदत केली आणि सगळी टीमच म्हणजे कामाला लागली होती आणि एक भव्य दिव्य ATMचं संमेलन आम्ही इथं पार पाडलं आणि त्यामध्ये सुद्धा 2 दिवसाचं हे संमेलन, पण संपूर्ण महाराष्ट्रातून सगळे शिक्षक इथं आले होते आणि आजपर्यंत झालेल्या सगळ्या संमेलनामध्ये एक सुंदर संमेलन म्हणून अशी पोचपावती आम्हाला मिळाली आणि हे सगळं श्रेय माझ्या सगळ्या टीमचं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्या ज्या शिक्षकांनी ह्यासाठी हातभार लावला त्या सगळ्यांचा आहे असं मला वाटतं. आणि ह्या संमेलनाचं एक वैशिष्ट्य मला सांगावं लागेल की हे संमेलन घ्यायचं हे फक्त मी, काळे मॅडम या दोघींच्या चर्चा होती, पण ह्या संमेलनासाठी काम करणारे हात खूप लागणार होते. आणि ज्यावेळेला मी ह्या शिक्षकांना आव्हान केलं त्यावेळेला माझ्या हाकेला ओ देऊन एका वेळेला जवळजवळ 50 शिक्षिका आणि शिक्षक आले आणि त्या सगळ्यांचं सहकार्य घेऊन मी कामाची वाटणी करून दिली आणि एक यशस्वी संमेलन आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पार पाडलं, याचा अभिमान आम्हाला.
इंग्रजी विषय असं म्हणतात की फार महत्त्वाचा आहे. जेवढी मराठी महत्त्वाची आहे तेवढंच इंग्रजी विषय, आणि शिक्षकांना इंग्रजीवर प्रभुत्व असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मग अजूनही आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे. मग यासाठी काय करता येईल? मग आदरणीय आमचे अशोकजी केसरकर साहेब इथं आहेत, आणि शिक्षकांचे असे इंग्रजी क्लब ते चालवतात. विना मोबदला ते स्वतःचा वेळ देऊन, म्हणजे एका शिक्षकाच्या घरी येऊन ते घेतात. मग मी त्यांनाही रिक्वेस्ट केली की सर असं आम्हालाही खूप इच्छा आहे आमचं इंग्रजी समृद्ध करण्यासाठी, किंवा काय आता सध्या करंट अफेअर्स काय चालू आहेत, चालू घडामोडी काय चालू आहेत आजूबाजूला, तेही आम्हाला जाणून घ्यायला किंवा त्यामध्ये सखोलता किंवा खोलीमध्ये जाऊन ते जाणून घेण्याची फार गरज वाटते एक शिक्षक म्हणून. तर तुम्ही आमच्या घरी याल का, आणि मी क्लब असा तयार करेन. तर त्यांनी लगेच होकार दिला. अगदी लगेच आमचं ठरलं, आणि लगेच एक 8 शिक्षकांचा ग्रुप करून आमच्या घरी सध्या हा क्लब अगदी नित्य नियमानं, म्हणजे बुधवारी एकदा आम्ही संध्याकाळी 7ला बसलो की अगदी 10 वाजेपर्यंत आम्ही त्या सगळ्या गोष्टींमध्ये रमून जातो. आणि याचा उपयोग असा झाला की आमचं वाचन वाढलं त्या निमित्तानं. इंग्रजी अगदी बेसिक पासून आम्ही त्या गोष्टी सगळ्या शिकत गेलो, आणि निश्चितपणे आज इंग्रजी चांगल्या पद्धतीनं आम्ही शिकत आहोत किंवा शिकलो आहोत, असे एक आत्मविश्वास आमच्यामध्ये निर्माण झालेला आहे. म्हणजे हे करत असताना आमचं मार्गदर्शक आदरणीय श्रीयुत अशोक केसरकर सर यांचं कौतुक करावं लागेल की वयाच्या 72 वर्ष त्यांची सध्या चालू आहेत, पण न थकता न दमता असे ते इंग्रजी क्लब चालवतात. आणि अगदी दर बुधवारी आम्ही नाही त्यांना आठवण केली तर ते आम्हाला आठवण करतात की आज आपला इंग्रजी क्लब आहे किंवा तास आहे, आणि आठवणीनं ते येतात आणि आम्हाला त्या 2-3 तासामध्ये अगदी समृद्ध करून जातात. हे सगळं शैक्षणिक काम करत असताना सुद्धा शिक्षकांच्या आर्थिक वाहिन्या अर्थात आपल्या शिक्षक पतसंस्था असतात. आणि 1992 साली साने गुरुजी शिक्षक पतसंस्था जयसिंगपूर येथे स्थापन झाली, आणि त्याची वाटचाल इतकी यशस्वीपणे, म्हणजे मला अभिमान वाटतो की गेली 19 वर्ष मी तिथं संचालक म्हणून काम केलेलं आहे. चेअरमन, व्हाईस चेअरमन सगळे पद भूषवलेले आहेत. आज जवळजवळ 65 कोटीचा ताळेबंद असणारी ती पतसंस्था आहे. त्याचबरोबर इथं इचलकरंजीमध्ये सुद्धा जिजाऊ महिला नागरिक पतसंस्था आहे, ती सुद्धा गेली 5 वर्ष तिथं सुद्धा संचालिका म्हणून मी कार्यरत आहे. तर शिक्षकांच्या आर्थिक गरजा भागवणाऱ्या ह्या 2 चांगल्या पतसंस्थांमध्ये मी कार्यरत आहे, याचा मला अभिमान आहे. असं म्हणतात की एक स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होतं, म्हणजे स्त्री ही कुटुंबाचा एक कणा असते. पण जेव्हा स्त्री उंबरट्या बाहेर काम करण्यासाठी, नोकरी करण्यासाठी बाहेर जात असते, त्यावेळेला तिला दोन्ही भूमिका पार पाडाव्या लागतात. घराची जबाबदारी असते, मुलाबाळांची असते, आणि बाहेरच्या नोकरीमध्ये सुद्धा तिला तितकंच म्हणजे आहे, तिला ती पोझिशन किंवा तिला तितकाच वेळ द्यावा लागतो. आणि हे करत असताना घरच्यांचं सपोर्ट असणं फार गरजेचं आहे. तर माझे मिस्टर श्रीयुत सुरेश कुंभार सर, ते सुद्धा व्यंकटराव हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत. ते सुद्धा आपलं म्हणजे एक आदर्श शिक्षक आहेत, आणि त्याच्याही पुढे जाऊन मी एक आदर्श पती आहे. कारण मला ह्या एवढा सगळा व्याप करत असताना थोडंसं कुटुंबाकडे वेळ थोडा कमी, कारण मुलं लहान असताना हे पतसंस्था असतील किंवा बाकीचे सगळे उपक्रम करत असताना थोडासा माझं दुर्लक्ष व्हायचं. पण त्यावेळेला ती बाजू किंवा ती माझ्या आईची भूमिका सुद्धा त्यांनी कित्येक वेळा पार पाडलेली आहे. माझ्या मुलांचा अभ्यास असेल, काय असेल, तर त्यांना सांभाळणं असेल, त्यांना वेळ देणं असेल, हे माझ्या मिस्टरांनी खूप छान पद्धतीने केलेलं आहे. आणि त्यांचाच सपोर्ट आहे की आज मी एक आदर्श शिक्षिका किंवा उपक्रम शिक्षिका, किंवा आज एवढ्या पतसंस्थांचा पदभार सांभाळत आहे, किंवा बाकीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये एक यशस्वीपणे मी सहभागी करून घेण्यासाठी माझे मिस्टर आहेत. त्याचबरोबर माझ्या सासूबाई, त्या तर इतक्या छान पद्धतीने म्हणजे माझ्या मुलांचा सगळा सांभाळ त्यांनी अगदी लहान असताना छान प्रकारे केला, आणि कधीच कुठल्याही प्रकारची तक्रार त्यांनी केलेली नाही. आणि एवढ्या घरच्यांचा सपोर्ट असल्यामुळेच मी आजही इतकं करू शकते. मुळातच मी सांगितलं की मी एका खेडेगावात माझा जन्म, राहणीमान पण तसंच, वडील शिक्षक जरी असले तरी फार काही सधन कुटुंब वगैरे आमचं नव्हतं, परिस्थिती बेताचीच, असं सगळं. पण बालपण आनंदात, म्हणजे खाऊन पिऊन सुखी असं होतं. त्यामुळं करिअर वगैरे हा काय आत्ताच्या ह्या सगळ्या संकल्पना आहेत आत्ताच्या मुलींच्या, त्यावेळेला करिअर वगैरे असं काही डोक्यात नव्हतं. पण वडिलांना एक इच्छा होती की आपली मुलगी शिक्षिका व्हावी. पण मी मग सांगितलं की माझा शिक्षकी पेशाकडे अजिबात कल नव्हता. पण थोडंसं त्यावेळी टीव्ही वगैरे असल्यामुळं ते मॉडेलिंग वगैरे बघायचं, त्यामुळे मला वाटायचं की आपण ह्या क्षेत्रात गेलं पाहिजे. कधी कधी ते विमान म्हणजे चालवणाऱ्या स्त्रिया बघितलं की आपण वैमानिक व्हायला पाहिजे, म्हणजे प्रत्येक टप्प्याला आपण हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे, असं काही नाही. पण 12वी नंतर मात्र थोडंसं माझं मेडिकल क्षेत्राकडं कल होता की आपण डी फार्मसी करावं, एखादं मेडिकल चालवावं किंवा बी फार्मसी करावं आणि त्या क्षेत्रात जावं.
मात्र सुदैवानं मी ह्या क्षेत्रात आले आणि आज अभिमानानं सांगते की एक शिक्षिका झाल्याचा मला रास्त अभिमान आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये मी पूर्ण समाधानी आहे. गेली 26 वर्ष मी ह्या शैक्षणिक क्षेत्रात आहे, याचा खूप आनंद आहे. आणि पहिल्यापासूनच मला इतक्या शाळा छान मिळत गेल्या की फार काय आव्हानात्मक करायचं होतं असं नाही, पण ज्या शाळेत गेले त्या शाळेत मी रमले, त्या मुलांच्यात रमले. नवीन काहीतरी दररोज मुलांना द्यायला पाहिजे, त्यासाठी असे नवीन नवीन उपक्रम मी करायचे. त्यावेळेला मोबाईल वगैरे पण नव्हते, पण आता मोबाईल आलेला आहे, त्यामुळे थोडंसं तंत्रस्नेही शिक्षण असेल किंवा नवीन भरपूर आपल्याला जे नवीन येते ते शिकावं असं वाटतं. आणि हे करत असताना आपल्या आजूबाजूला सकारात्मक नकारात्मक दोन्ही प्रकारचे लोक असतात, पण माझं एक तत्व आहे किंवा फंडा आहे की जे चांगलं समोरच्याच्यात आहे ते घ्यायचं, त्याच्या मग भल्या कितीतरी वाईट गोष्टी असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. आणि कदाचित ह्यामुळंच मी एवढ्या सकारात्मक पद्धतीनं आज एवढ्या वर्षानंतर सुद्धा या क्षेत्रात काम करू शकत आहे असं मला वाटतंय. आणि ह्या 26 वर्षामध्ये खूप मोठा बदल ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये मी पाहिलेला आहे असं मला वाटतंय. म्हणजे आमच्या पिढीने आमच्याबरोबर जे जे काही सर्व्हिसला लागले खूप मोठा बदल, म्हणजे त्या काळचं शिक्षण आणि आत्ताचं शिक्षण हे तंत्रस्नेही नव्यानं आलेलं आहे. त्याला आम्हाला आव्हान म्हणून त्यालाही आम्हाला MSCIT करावी लागली किंवा आज ही नवीन नवीन ऑनलाईन कोर्सेस आम्ही करत असतो की आपल्या ह्या प्रमाणात टिकलं पाहिजे, आपल्याला अजून पुढची नोकरी करायची आहे. आणि जे नवीन आहे आपण दुसऱ्यावर अवलंबून राहता आपण स्वतःच हे केला पाहिजे, कारण आज विद्यार्थी आपल्यापेक्षा खूप स्मार्ट आहेत. त्यामुळे आज आपण एखादी गोष्ट सांगायला गेलो आणि थोडीशी जरी चुकीची असतील तर आपल्या चुका सुद्धा विद्यार्थी आपल्याला सांगतात की मॅडम असं नाही तसं आहे, कारण त्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे. आणि मग ह्या मोबाईललाच आपण जर आपलं शस्त्र म्हणून वापरून जर ते मुलांच्या पुढे चांगल्या पद्धतीनं जर वापर केला तर आजही मी अनेक उपक्रम करते आणि माझ्या स्टेटसला लावते. काय ते माझा मोठेपणा म्हणून मी लावत नाही, तर ते इतर शिक्षक बघत असतात आणि नाही लावला तर म्हणतात की मॅडम तुमचं काय स्टेटस दिसत नाही आम्हाला, तुमचे उपक्रम बघून आम्ही पण ते करत असतो. म्हणजे एकूणच सगळ्यांना त्याचा उपयोग व्हावा आणि आपल्याकडून काहीतरी प्रत्येकानं ऊर्जा घ्यावी आणि दुसऱ्याकडूनही आम्ही घेत असतो. म्हणजे शिक्षण प्रक्रियाच अशी आहे की देणं आणि घेणं हे चालू असतं. त्यामुळं एखादा शिक्षक आपल्यापेक्षा किती ज्येष्ठ असला आणि किती छोटा असला, म्हणजे तो सर्व्हिसमध्ये जरी नव्यानं असला तर त्याच्याकडे काही आयडिया असतात त्याही आपण घ्यायला पाहिजेत. ज्येष्ठ असतात त्यांच्याकडे काहीतरी अनुभव असतात तेही आपण घ्यायला पाहिजेत. म्हणजे विचारांची, उपक्रमांची आणि एकूणच सगळ्या गोष्टींची देवाणघेवाण व्हायला पाहिजे, तरच आपण ह्या काळामध्ये किंवा ह्या शिक्षण प्रवाहामध्ये टिकू आणि समृद्ध होत जाऊ असं मला वाटतं. आणि शेवटी मला एक शिक्षिका म्हणून असं सांगावं आवडेल सगळ्या शिक्षकांना की आव्हानं तर येत राहणार, शिक्षण प्रक्रिया बदलत राहणार. आता NEP 2020 आलेला आहे, म्हणजे दररोज तुमच्या पुढे एक नवीन आव्हान असणार आहे, पण ह्यासाठी आपण सजग असायला पाहिजे आणि ह्यासाठी तयार असायला पाहिजे आणि बी पॉझिटिव्ह. म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीनं जर पाहिलं तर निश्चितपणे आपण शाळा कशी असेल, द्विशिक्षिक असेल, एक शिक्षिक असेल, मोठी असेल, तर त्यामध्ये आपण आपल्या आयडिया वापरून, कल्पना वापरून आपण दररोज मुलांसाठी काय नव्यानं करू शकतो. कारण ती बसलेली मुलं निष्पाप असतात आणि त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो, वेगळेपणानं काय करू शकतो हा विचार आपण करायला पाहिजे. आणि खूप ही पवित्र सेवा आहे, यामध्ये आपण सर्वस्व वाहून काम करायला पाहिजे असं मला वाटतं. तर या होत्या सुरेखा कुंभार मॅडम. आज आपण जाणून घेतला त्यांचा शैक्षणिक प्रवास. विद्यार्थ्यांच्या आनंदात आणि समाजाच्या हितात ज्या वेळेला शिक्षक रमतो त्यावेळेला खरं शिक्षण आनंददायी होतं आणि यांच्या एकूण प्रवासाबद्दल जाणून घेतल्यानंतर याची प्रचिती आपल्याला येते. आजचा हा भाग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. अशाच पद्धतीचे आणखी लोकांना भेटण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. भेटूया आम्ही बी घडलोच्या नवीन भागामध्ये एका नवीन व्यक्तीसह. धन्यवाद.